शिवला टोयगोटे त्यासोबत 2 जण आहेत म्हटलं. त्याला कसं काय आतमध्ये बोलावू का नाही बोलावू? मॅडम साहेबाला विचारून येतो म्हटलं, सांगा त्याला. बरं ते धाब्याचा मालक बी आला का? ते लक्ष्मण किरकिरे आणि ते बी आला का? हो, ते किरकिरे दिसला मला आणि एक ते बुडा आहे एक, आणि बाकी अजून 1-2 आहेत समजा अजून बाकीचे. बरं ठीक आहे. आता मी जेवण करून राहिलो. जेवण झालं की त्याला अंदर बोला. हो, त्याला म्हणा बसा म्हणा जराकभर. हो, खुर्ची नसेल तर खुर्ची देऊन दे त्याला आणि पाणी दे. बरं ठीक आहे ना. हो ठीक आहे सांगतो मी त्याला. हो जेवण चालू आहे बा. हो थांबा जराशी. कसं आता एक घास घेतला हो जेवणाच्या ताटावर मी काही उठत नाही. हो काहून की कसं आहे अन्नाचा अपमान होते मग. समजलं ना? जाय तू त्याला म्हणा हॉटेल साहेबा जेवण चालू आहे, जेवण झाल्यावर या म्हणा तुम्ही. मी आवाज देतोच त्याला मग. हो सांगतोच तुम्हाला काय आहे तर. हो काय दुसरं तोड करायसाठी आलेत ते काही ना काही, पण तोड तर करतच नाही ना मी. हो सामान देणंच नाही आपल्याला. हो जाय ते सांग त्याला. हो पाणी देऊन दे त्याला. आज करा बा. कोणते दिवस कोणाला काय पाहा लागेल सांगताच येत नाही का. पण आता मी खिशात 200 रुपये नसेल माझ्या समजा. पण हे करोडपती दोघे जण. हो आता हे लक्ष जोडा. आता 10 करोडाचा धाबा याचा. घर बार जर पकडलं तर हे कधी त्याचं काही कमी नाही. आता एवढा जर आता बिझनेस करून राहिला तर. पण आता हे बसले असे जसं का आता 1-1 रुपया टाकायची पाहिजे. अरे माणूस किती बसा जराशी. हो आता येईनच ना बोला आले मग असं बसते का? इकडे गाडीवर बसा, आपल्या गाडीत जाऊन बसा. राहू दे ना, बसते इथंच बसा. आता कुठे बसतं? ऊन आहे जराशी, बरं वाटून राहिलं. हो ना, काय करतं आता हे थंडीच्या ना माणसाला असं म्हणजे बरं वाटते मग. द्या ना, राहू द्या ना, बसू द्या ना. हाय बसतील तर बसू द्या. हो ना, इकडे आता वाट पाहू राहिलं ते बोलावते काही बोलावते तर. जसं काय काय माझी भीक मागायला लावायची तर. हो ना, पाहा अजून आवाज नाही देऊ राहिला ते. 10 मिनिटं झालं बोलावून आणतो. अजून आलं नाही ते आता. काय करावं काय आता आपण? ना तुम्ही शांतता ठेवत जा बा लक्ष्मण भाऊ. मग काय आता हे शेवटी सांगतो ना. शांततेनंच तुमचा प्रश्न निपटून बरं. काही गडबड करू नका तुम्ही. हो नाही तर ते कसा फम फुगेल असेल बरं ते. हो तुम्ही गडबड करू नका. मी बरोबर शांततेने निपटवते ते. निपटत काय काय समजून राहिलं मला. हो बसा. हो ना, पाणी नाही विचारलं का हराम कोरानं. जसे काय का चोर हो, आपलं सामान एवढं मोठं उद्घाटन करून राहिला हराम कोरवानाचं. आपल्याला असलं काही खाली बसायची पाई. हो ना बसा बा आता. हो, बसा काय मोठे दिवस खराब आले आपल्यावर. हा का तुम्ही? होतेच म्हटलं. हो तर हे बा मी काय करतो, पाणी घेऊन का तुम्हाला? पाणी आणतो म्हणलं, बसा जरा बरं. हो आपलं हॉटेल साहेबाचं नेमकं जेवायला बसले ते. हो जेवता उठत नाही ते. हो जेवण झाल्यावर तुम्हाला ते म्हणे आवाज देतो म्हणे मी. लक्ष्मण कसं रे बा हे लय होऊन राहिलं म्हटलं, अति होऊन राहिलं नाही. हो इतका अपमान राजा कुठं सीन नाही केला मी. बाहेर बसायला लावून राहिला का? म्हणजे काय समजून राहिले रे तुम्ही हो? छोटे हो. हराम करून आलाय वानाच त्याला आवाज देते हॉटेलले. त्याला अगं वाना झाल्या का? जेवून राहिलो असं करून राहिलो तसं करून राहिलो. आमचं सामान आमचं हे रिपोर्ट दिन म्हणा त्याला. आत्ता लवकर बोलावून दिलं इथं. कायच करा आता, बँक होते का माझ्या शिवला? थांब ना जरा गडबड काय करतं मला समय पडा. बाका तर कधी बोलला पडता काका. अरे मी काय म्हणतो, भतीजी भाऊ तसं काही नाही. ते कसं माणसाला राग नसतात का हो? तुम्ही त्याच्या बाहेर उभे करून राहिले आम्हाला बसा म्हणता. हो बा म्हणलं आम्ही बसतो, लवकर जेवण करा म्हणा द्यायला बा. लवकर आवाज द्या काय हो ना. मग आमचं सामान आम्हीच का चोर. हो सांगा द्यायला म्हणा, सांगा लवकर सांगा म्हणा. ना फिर वही बोला मैं मेरे पर गर्म होने से कोई फायदा नहीं ना. मैं क्या यहाँ पे काम करने वाला आदमी है. उसने जो बोला साहब ने वैसा हमको करना पड़ता. वो बोले बाहर रुका है. हो ना पण कसं आहे, लवकर पहा म्हणा लवकर. आम्हाला बाकीचे काम आहे भाऊ. रिकामी नाही ना आम्ही. तेच तर आता प्रकरण निपटासाठी आलेलो आम्ही. हो द्या त्याला जेवण झालं की आवाज द्या म्हणा. हो ठीक आहे. काय झुमर काय लावलं काय म्हणलं तुम्ही? इथं थांबा ते तिकडे आता 1 घंटा जाऊन बसले अजून. आता याचा पत्ता नाही. आपण इथं का बिना पाण्यात मरायचं का म्हणलं? त्या हॉटेलला स्थित चला ना. आता आपण इथं काय करून राहिलो? ते काय म्हणे इतके जण येऊ नका म्हणे. आपले शिवलाल भाऊ म्हणे बा जास्त जण आले तर कसं बरोबर नाही वाटत ते. का बा मारायला आले का भांडणं करायला आले. तर ते आम्ही म्हणे बा बरोबर समोपचारानं मार्ग काढतो. आम्ही तिघं जातो. म्हणून आपल्याला म्हणे बा इथं थांबा, काम पडलं तर फोन करीन. मग आपण काय रिकाम जोडा का म्हणलं? कामा नाही का आपल्या मागं? बसले आपली इतर राजा थांबून राहिलं मगापासून. फोन लावा बरं ते. हो लाईन पाटील फोन लावा द्यायला. काय शिवलाल भाऊ कसं काय ते निपटलं नाही का म्हणलं अजून? 1 घंटा होऊन राहिला इथं उभ्या मगापासून. काय आहे काय नाही आता समजायला मार्ग नाही. कुठं बसायचं म्हणलं आम्ही. जेवण चालू आहे ना, पुढच्या माणसात जेवण चालू आहे म्हणून थांबलेलो आम्ही आता इथं अंदर बसलेलो आहो. सध्या कसं आहे त्याचं जेवण झालं की मग आम्ही करतो वार्तालाप, त्याच्यातून मार्ग काढू. बसा ना तुम्ही तिथंच बसा, झाडाखाली बसा तिथं मोकळे सगळ्या. काही टेन्शन नाही. जेवायचं आहे म्हणते. अरे जेवण बरं मग लवकर पटकन निपट म्हणा ते. रिकाम टेकडे नाही फेरणे राहिले आमच्या तिकडे. फालतूचा डोकसा बोला पाटील द्यायला. पण मी म्हणतो इतकं काय भाव देऊन राहिले त्याला सुट्टेले. ते सामान नेऊन राहिला तरी तुम्ही आपले समापचारण घेतो हे ते. येऊ का मी सांगा? येऊ का म्हणलं? हो ना 5-10 मिनिटाची गोष्ट आहे. एवढं काही टाईम नाही ना. येते ना आता जेवण करून. आता कसं बसतोच आम्ही नाही थांबत इथं. आम्ही येतोच म्हणलं तिकडे. काय चला जाऊ दे तिकडे. भ्याचं नाही एवढं. काय चोर आहो का? चला काढा गाडी काढा. चला झुमरे गाडी काढा लवकर. ऐकतच नाही. अरे थांबा तुम्ही, मी काय सांगतो ऐका ना तुम्ही. येऊ नका ना. नाही आता येतोच आम्ही. आता ताना लागले आम्हाला. चला काढा गाडी काढा निघा. म्हणा अरे आम्हाला अंदरे नाही घेऊन राहिला तिकडे. आम्हाला माहिती तुम्हाला काय सांगू तुम्हाला. मग ते चाच्या भतीजानं बाहेर थांबून ठेवला आम्हाला. उन्हीत बसायला खुर्ची नाही म्हणलं बसायला येईल. मग मी टेबलावर बसून आहो. एक काम करा तुम्ही. आलं ते आला. हो चक्रा म्हणून आले इथून तिकडे. हो जेवण चालू आहे मी त्या हटल्याचं. तर तुम्ही काय करा आता. हो नाही जेवता उठलं तर नावाचं नाही ढाण्या बी. फक्त एवढं बोला मी बोलतो तसा. हो येऊन राहिलो म्हणा. हो 5-7 JCB असं तसं बिलकुल तपास करू. आलोच मी बरोबर बोलतो. हो करा फोन करा मग डबल करा. हो मिस कॉल मारासारखा आवाज करा. मी बोलतो मग बरोबर.
असं आहे का? बरं बरं, बोलतो ना मग, मोठ्याने बोलतो. स्पीकर ऑन करा तुम्ही. हो, बोलतो बोलतो. हो, करा करा तुम्ही, स्पीकर ऑन करा. नाही ना नाही ना, येऊ नका ना तुम्ही. तुम्हाला सांगा तरी ऐकायलाच तयार नाही. अरे आम्ही तिघं निपटोच ना ते. आता कसं तर थोडंसं अडचण आली, आता मी बोलतो तर तुम्ही नका येऊ ना. काय 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 म्हणलं? अरे नका ना येऊ ना. अरे मी निपटोच ना, आम्ही हो ना आता कंदील आबाजीने आम्ही कायसाठी आलो इथं, तुम्ही ऐकत जाण जराशी. अरे बाबा काय बोलता, दिवसा सनसनी का ते बी रूमनी घेऊन येऊन राहिला. किती लोक किती आहेत? 5-50 लोक, ते जेसीबी ट्रकन ढोरण वासरं. अरे काय हे काय राजा गोंदे लावता तुम्ही, हसा नका करू ना, आम्ही निपटतो ना ते. क्या अरे बा, क्या ढोरं वासरा आरा बोलते नाही येणू, जेसीबी आणि येणू. नाही नाही नाही, हे बा म्हणलं शिवलाल भाऊ, आतापर्यंत ऐकलं आम्ही, हे देवदास भाऊ ऐकून नाही राहिले ना, बाकी रामपूरवाले ऐकून नाही राहिले. 4 जेसीबी येऊन बिलकुल तिथं बिलकुल धिंगाणाच वाजवत आहे पूर्व आपल्याला. टेबल खुर्च्या तिकडे मोडल्यात चालते, नाही भेटल्यात चालते, पण त्या हॉटेलला हिसका दाखवायचा जाता. पुरं रामपूर येऊन राहिलं म्हणा त्याच्या अंगावर, त्याला धमकी द्या, येऊन राहिलो म्हणा, तयार राहा म्हणा पूर्ण सैन्य सहित. काय तुम्ही राजा, का जुना काळ आहे का हे? युद्ध हे ते लढाया इथं का हे आहे का? अरे कायदा आहे ना, आता सुव्यवस्था असते ना. तिकून पोलीस आले का म्हणलं, 2-2 पायाच्या मोडीत बसलेला दिसता ना तुम्ही इथं कोणी. हे बा राळा करू नका, जा तुम्ही, निपटतो आम्ही. निपटाचं नाहीच आपल्याला. हो, आपलं सामान आहे, लक्ष्मीभाऊ किरकिरेला आमचा पुरा सपोर्ट आहे. तिन्ही संघटना एकत्र झालेल्या आहे, तंबाखू आलेली आहे, रुमणी आली, तुमची तर पुढे गेली. तर बा म्हणलं सगळे सगळी येऊन राहिलो, सगळ्या तापा जवळपास आता 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गाड्या हे ते टर्कन जेसीबी बँड सबन बिलकुल ढोरं वासरा सहित येऊन राहिलो आम्ही आता. रे काय राजा तुम्ही काही करता वाटते गोंधे, मला घालता राहायचे. अरे निवडणूक आहे ना राजा, थांबा तुम्ही, गडबड करू नका ना. अरे हॉटेल काय खराब माणूस नाही ना, मी सांगतो त्याला. हो ना, एक काय त्यानं बार केला ना, एक जागेवर नाही राहतले का. अबे थांबा ना तुम्ही, ऐका ना जरासं, समजदारीने घेतो ना मी. नाही ऐकतच नाही आता, ठेवा रे फोन, चला चला निघा, कल्ला करा ना कल्ला बे. चला 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 चला, काढा जेसीबी काढा, हाय की करू नका, हॉटेलला पुरा सफा करा, चला. बापरे, पुरा येऊन राहिला म्हणजे तिकून मजमा नाही का, सांगा लागून हॉटेल ते ताट बाजून ठेवून पहिले पाय काय आहे. चला आता कठीणच होणार आहे. ठेव का फोन नाही ठेवला आता, किती 10-12 किलोमीटर आहे म्हणते आता. झालं अर्ध्या 1 घंट्यात पोहोचते ते. होत्याचं नव्हतंच होते रे बुवा, ते पेटून आता नाही का, मोठा राडा होणार आहे दादा. कठीणच काम आता, जेसीबी बॅन हे ते काहीच राहतं म्हणजे काहीच दिसणार नाही दादा नाही का, गोटाही दिसत नाही दादा. जाऊ दे, होऊ द्या आता, आपण काय करा आता, आपण केला प्रयत्न. नाही नाही, कुछ भी बहुत बड़ा होने वाला है नाही क्या. रामपूर तर पुरंच येऊन राहिला, गावाची ते का म्हणाले का. चला चला आता लवकर हॉटेल साहेबाला टच करावंच लागते आता, इलाजच नाही. हॉटेल साहब खाना बाद में खाओ ना राजा, पहले इसका निपटाना है. लक्ष्मण किरकिरे का क्या है तो बहुत मजमा होना है यहाँ पे. बहुत ही लोग आ रहे बोलते, 50-60 लोग है. वो देवदास सनसनी है कि कुछ तो भी रूम नहीं लेके आ रहा बोलते, और 2-4 जेसीबी आया बोलते, यहाँ का पूरा सफा करना है बोलते, जमीन तो भूई सपाट. इसलिए मैं क्या बोल रहा, वो उसका क्या है तो निपटाओ जल्दी, नहीं तो लोग आ रहे ना, वो फोन पर बात कर रहा था ना. अरे बाप रे, क्या बात कर रहे हैं? क्या लोग आ रहे हैं जेसीबी लेके रामपुर के? ना वही बात कर रहा था ना, शिवलाल टोकोटे उनको रोक रहा, तुम आओ मत तुम आओ मत, लेकिन वो कुछ सुन नहीं रहे उनकी बात. वो वहां से निकल चुके हैं, 10-12 किलोमीटर पर है वो. पूरा का पूरा ढोरा वासरा लेके यहाँ पे आ रहे हैं, और यहाँ पे पूरा राड़ा होने वाला है, ऐसा मेरे को दिख रहा. बाप, यानी यहाँ का स्ट्रक्चर भी वो सफा करते फिर नहीं गया हो ना. पहले तो खूब मुर्गे लग गए, अब यहाँ का स्ट्रक्चर साफ करेंगे और सामान भी लेके जाएंगे. यानी बहुत बड़ा मजमा होने वाला है समझो. वही मैं बात कर रहा ना, अपन 4 लोग का क्या क्या करेंगे, उसका सामना कैसा करेंगे अपन. वो 50-60 वो भी रूम नहीं लेके, ट्रक गाड्या नहीं, वो पूरा यहाँ का कुछ नहीं रहेगा ना फिर. कुछ तो भी जल्दी निपटाओ, समझदारीने घ्या म्हणते ते, असं कुछ तो भी बात करायला देऊ. बाप रे, असं असं हो का. मग तर आपत झाली आता. हे आता मोठं कठीण काम दिसून राहिलं मला. हे मला वाटलं 7-8 लोकच आहेत का हे. वही मेरे को भी लगा था, लेकिन वो तो बोल रहे 3-4 संगठन एक हो गया बोले, सब आ रहे हैं बोले. लक्ष्मण किरकिरे को सपोर्ट करना है बोले, आज तो कुछ भी हो लेकिन हॉटेल का काम ही बजाना है बोले. अच्छा, तो शिवलाल पूरी ढाल साथ में लेके आ रहा अभी नहीं क्या. अच्छा अच्छा, यानी अपन 2-4 आदमी करेंगे क्या. बरं ठीक है, तो तुम ऐसा करो, उसको बोलो, बुलाया बोलना. वो 5 मिनट में क्या है तो जल्दी बुलाओ उनको. मैं खाना वाना रद्द बाद में खाता. जल्दी बुलाओ. अरे म्हणजे लय राजा खतरनाक गेम केला तुम्ही. तिथं सुद्धा कधी होती जा, असं तेच तर म्हणलं बा, तुम्ही रूम येऊन राहिले आणि ते देवदास भाऊ नसन तसं जशी बॅमॅन हे काही उभ्या राहिला बा. नाही नाही, बरं आहे बरं आहे, हो बरं केलं मस्त. पण काय माहिती का हे दबते का नाही तर नाही का, काय सांगा फरक पडते का नाही त्याच्यावर तर. अरे एका मिनिटाच्या जर नाही आला तर मला म्हणा तुम्ही, बातच गेलं ना पहिले ते असं, मग निरोप पोहोचला तिकडे. मग बोलायचे भात आणि बोलायची कडी असते ते, बरोबर बिलकुल माणूस पण चालता लागते. पाहा तुम्ही, नाही तर अर्धा घंटा नसतं बोलावलं आपल्याला. हो पहा तुम्ही आता, एका मिनिटात हजर आहे. नाही बा, जनता जनार्दन असते ना, गावकरी ते राव नाही घरी. सांगतो तुम्हाला, आता इथं जर आले ती इतके लोक काय करू शकणार आहे. किती काही फोर्स बोला काय बोला, पण धिंगाणा वाजून सांगतो तुम्हाला. लागन तारका लागन आहे. आता अर्काट संघटना बाया ते ट्रॅक्टर भरून निघाल्या म्हणते. याचं तर मग कसं, मग पुरं गावात आता सपाचे कसं करायचं म्हणे. अरे पहा आता हे आले वाटते. अरे का आले का भतीजा भाऊ. काय म्हणते, झालं जेवण द्यायचं. जेवण व्हायच्या लवकर जेवा म्हणा द्यायले. नाही तर जेवण आहे पण म्हणलं घासा अंगी लागणार नाही द्यायच्या. हो आता जेवून घ्या म्हणा. होगा ना होगा, खाना होगा उनका. वही वही मैं बुलाने को आया तुमको. चलो अंदर चलो, वहाँ पे बैठेंगे. हो चलो चलो चलो. नाही येऊ द्या ना, होऊ द्या ना जेवण भात राहू दे. थांब तुम्ही, हात गीत धुवा म्हणा, सोप सुपारी खा. नाही नाही वैसी कोई बात नाही. हॉटेल साहब कैसे बुला रहे ना आपको. चलो आओ तीनों आओ चलो. चला मग आता काय ते, आता काय होईन तो लवकर काय म्हणते ते पाहून घेऊ. हो ते येईपर्यंत निपटलं नाही तर पाहू पुढे. चला लक्ष्मण भाऊ चला म्हणलं, आबाजी चला. चला बसले का. पाणी गिनी घेतलं ना. हो ठीक आहे ठीक आहे. ते कसं जेवण करायला बसलो नेमकं तुम्ही आले.
कसं राहू दे म्हणलं बा, एक पोळी जेवलो आणि चालला आलो. म्हणलं कसं आहे आता, काय विषय आहे तुमचा काय नाही. बोला म्हणलं काय कसं काय, तुम्ही कायसाठी आले, काय मेळ काय तुमचा, बोला आता. सांगा मग आता शिवलाल भाऊ, आता काय मापरीनं तुम्ही तुम्हाला सांगता त्या पद्धतीनं काय विचारा त्याला काय करायचं म्हणा, कसं करायचं बायच्यात नाही थोडं कसा काढायचा. तर पहा आता अटिले साहेब कसा झाला विषय. हो आता आपलं असं प्रकरण झालं. आपलेच बोट आणि आपलेच दात समजा. समजा आपलेच दात आपले बोट समजा. तर आता हे कसं झालं, तुम्ही आपले लक्ष्मण भाऊ किरकिरे यायचं जे सामान आता तुम्ही इथं आणलं, हे समजा जरा गलत झालं. कारण की याच्यातनी लक्ष्मण भाऊचा काही रोल नाही. कारण की आता तुमच्या कुक्कुटपालनमधल्या कोंबड्या हे आता समजा त्याने विकत घेतल्या, पण हे आता कोणत्या माणसाकडून घेतले हे तुम्हाला माहीत आहे का? आता नाही का म्हणजे आता उलटा चोर कोतवाल कोटाटे झाले. आता यानंच नेल्या यानं शिकल्या आणि हेच आता मला इथं भाषण देऊन राहिला. अरे बावा शिवलालजी टोयकोटे, मी आता मुकाट्यानं म्हणजे का मला काहीच समजत नाही का? का म्हणलं का काय? अरे तुम्ही राजा कोंबड्या त्याला इकल्या, मला का माहीत नाही का कोणाचं कांड आहे का आहे ते? सगळ्या राजा आम्ही तिकडे गेल्यावर पहिला अनुभव तुम्हाला होता. डबल आम्ही इथं नसताना बरोबर आता आमच्या मेवणे बुवाचाही गेम केला. भूत आले भूत आले भूत आले. तिकडे हवेलीतनी ते पडले वरून टंगडे मोडून बसले दवाखान्यात. आणि तुम्ही राजा म्हणलं चाचा भतीजाले बोलावून तेही गायब केलं आणि बिलकुल सगळ्या कोंबड्या रामपूरले ट्रकच्या ट्रक बिलकुल घेऊन पळाले तुम्ही. आता हे सगळं प्रकरण घडलं हे मला माहीत नाही का? आमचे माणसं नाही का म्हणलं? आहेत ना, आमची आहेत ना. तुमचे जसे जासूस असते ना तसे आमचे आहेत. कधीला म्हणजे काय विषय कुकडे रंगला म्हणलं हे. अरे आपण कायच्यात काय राजा, अरे आम्ही कापूस घ्यायच्या मागा सोयाबीनच्या, आणि आम्ही काय हवेली हे चाचा भतीजा आणि आम्हाला काय कोंबड्या प्रकरण आहे? कोंबडी चोर वाटून राहिलो का तुम्हाला? कोंबडी चोर हा का म्हणलं? अरे बाबा म्हणलं पहिला काळ गेला देऊन त्यावेळेस केलं असं आम्ही. मग काय डबल मॅच नेला का तुमच्या कोंबड्या आणि लक्ष्मणली इकल्या? दही दही विचारा ना कोण घेतल्या आणि कोण इकल्या. तर हॉटेल साहेब तुमचा गैरसमज झाला म्हणलं. मला मामा लुटेरने इकल्या ना, मामा लुटेरने दिलेल्या कोंबड्या, तुम्ही म्हणता की बाबा यानं दिल्या, हे गलत झालं तुमचं. हे नाही, हे चुकीचं आहे. बोलून काय राहिले म्हणलं? तुम्ही नाही दिल्या का यायला कोंबड्या? हो मामा लुटेरीने दिल्या का? काहीच्या काही राजा माय नाव का कुठे घालता का तुम्ही? अरे मामा लुटर प्रत्यक्ष तिथं रामपूरला आला, त्यानं माल उतरवला, 4 लाख घेतले, रपादपा झाला. मग तुम्ही त्याला नाही म्हणता, तुम्ही यायचं सामान उचललं, हे कसं काय केलं तुम्ही? पण आता मला काय माहीत असं आहे म्हणून मला वाटलं तुम्हीच ते केला का रामपूरवाल्या सौदा. असं वाटलं बा तुम्ही नेल्या यायने विकत घेतल्या आणि मला झाबू दिला म्हणून यायचं सामान उचललं म्या. मला माहीतच नाही ना हे मामा लुटेरीने नेलं म्हणून. हे ते पहा आता तुम्ही काय निपटा तुम्ही. हो नाही ते पहा आमची सांगतो ना पुरं गाव 10 किलोमीटरवर थांबलेलं आहे. मा इशारा फक्त त्याला जर समजा म्या दिला की या रे बा, तर तुमचं बा एक इथं टेबल खुर्ची राहणार नाही. हाय इथच्या जागा सगळ्या पाळपूळ करून इथं काहीच राहणार नाही. हो म्हणून म्हणतो तुम्ही लवकरात लवकर यायचं सामान आजच्या आज आमच्या त्या धाब्यावर पोहोचून द्या. नाही तर मग कसं पुढच्या परिणामाला तुम्ही तयार राहा. व्यक्त म्हणजे आपला काही दोषही नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये यायचं सगळं रेकॉर्डिंग आहे. पहा म्हणा बनायचं मग पोलीस स्टेशनला जर गेलं असतं काय झालं असतं मग? म्हणलं आहे असं आहे, पुरावे आहेत तुमचे. हो तुम्ही लिहिलेलं ते इशारा पत्रक बी आहे. म्हणून म्हणलं तुम्ही सगळ्या याच्यात अटकलेल्या आहे, लवकरात लवकर आमचं सामान परत करा. बाकी काही विषय नाही. बरं ठीक आहे. हो बरं झालं आता समजा म्या दिलं तुमचं सामान, काही हरकत नाही, नेऊन देऊ तुमचं. पण मग माया कोंबड्याचं कसं म्हणलं? माया कोंबड्या मग तुम्हाला आणून द्या लागन. हो माया याच्यावर पूर्णच्या पूर्ण जसं नेलं तसं वापस आणून द्या. हो ना आणतो ना आम्ही. आणायला तयार नाही म्हणा, पण त्याला म्हणा ते 4 लाख नाही दिले त्याचं कसं? मग 4 लाख कोण देईन? ते मुद्दा आहे ना. 4 लाख कोण द्यायचे? 4 लाख दिले नाही ना, त्याचा काय कसं करायचं मग? मग मी तुम्हाला 4 लाखही देऊ, तुमचं सामानही वापस देऊ, मग मी काय घंटा घेऊ? माया काय आहे मग? मग आता आम्ही काय करणार घंटात? तुम्ही फोन लावा त्याला लुटेरेले, 4 लाख परत कर म्हणा. तू कोंबड्याला का म्हणा कोणाची इकल्या काय तर तुमचं तुम्ही पाहा दे. आमचं सामानाशी तुमचा काय संबंध आला? पहा तुम्ही काय करा असते. नाही तुम्ही फोन लावता. आमचे ते रामपूरवाले काय ऐकून नाही राहिले. रूमने घेऊन बिलकुल रस्त्यावर आहे, 10 किलोमीटरच्या तिथे थांबेला दबा धरून ते. हो ना हो, काय लावून राहील तुम्ही? थांबा ना, मला माय मग 4 लाखाचं कसं? माया मी कोंबड्या घेईन वापस, पण मी काय 4 लाख देऊ? मी विकत घेऊ का माया कोंबड्या? मी काय म्हणतो, एक फोन आपला मामा लुटेर लावा ना तुम्ही. हो काय तोडगा निघते समजतेस. मग त्याला म्हणा 4 लाख रुपये असं झालं आहे म्हणा. लक्ष्मण किरकिरे रामपूरवाले आलेले आहेत म्हणा. हो काय मार्ग काढा म्हणा, तुम्ही पैसे द्या म्हणा आमची. पाय तुम्ही फोन लावून त्याला काय म्हणते तिथं. एक मिनिट. रामपूरवाले पोहोचले आता समजा नाही का हॉटेलच्या फॉर्मवर. हो 100% त्याचा फोन आहे म्हणजे. हो चाललं पेटत नाही का. हो नाही भडकाच बाकी शेवटी नाही का 100%. हॅलो, मामा लुटेरे बोलतो म्हणलं. बोला. काय होतं? नमस्कार दादा, नमस्कार म्हणलं. हो हॉटेल बोलतो म्हणलं, खजूर बोलतो म्हणलं. हो काय का थोडं मोठं कठीण काम झालं राजे. हो ते काय तुम्ही जरासं काय आम्हाला म्हणावं तर नाही वाटून राहिलं तुम्हाला, पण तुम्ही
ते आपल्या कोंबड्या राजा कसं काय केलं म्हणलं, असं करायला नव्हतं पाहिजे ना. हो कसं आहे, मला फोन करायचा असता बा, काही अडचण असती तर उसने दिले असते 4 लाख रुपये, पण असं करून बरोबर नाही. कारण की आपले संबंध काही इतके खराब नाही बा, आता तुम्हाला तर माहीत आहे. असं काय आपण अशी माणसं नाही ना. नाही ना, तसं नाही भाऊ खजूर हटीले, मी वाटीच नाही जात कोणाच्या. हो माळवाला तर मी त्याला सारखं केलं राहत नाही. मग आपल्या शेपटावर पायच नाही द्या, नान नाही करायचा म्हणलं मामाचा, दणका दिल्याशिवाय सोडतच नाही. मा साळबाला उचलून काय म्हणून राहिला तुमचा मेवना ती, चंगू मंगू काय त्याचं नाव ते, पायावर निभलं त्याचं, समजलं ना. तेच म्हणलं, नाही तर लाकडं न्यायची पहिले असते म्हणलं. मामाशी वाकडं त्याच्या मशानात लाकडं, समजलं का. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, 4 लाखावर झालेला आहे कार्यक्रम. 4 लाख रुपयाले भोंड सैन करा तुम्ही दोघं कोणी बी, आणि प्रकरण निपटारा करा. हो याच्यात माझा काही रोल नाही आहे, मी पैसे देत बी नाही आणि मी तिथं येत बी नाही. हॅलो हॅलो, मी काय म्हणतो, मामा लुटे साहेब, मी आपलं शिवलाल टोकोटे बोलतो. म्हणलं इथं आम्ही आलो होतो ते प्रकरण मिटवाले. हो तर पहा ना म्हणलं, कसं आहे 4 लाखाची भोंड आहे. हो कसं आहे, तुम्ही घेतले, तुम्ही परस्पर द्यायला पाहिजे होतं, असं माझं म्हणणं आहे बा. हे आहेस का याच्यात बी. हो झालं आता, म्हणजे तिन्ही विलन आहेत समजा. असं असं तुम्ही आहे का, असं तुम्ही काही याच्यात नाही बा, नाक घालू नका म्हणलं. हो कोणाच्या तोंड घाललं नाही पाहिजे बरं, फालतू तुमचं बी जाऊन जाईन याच्यात. तुम्ही शाबूत आहे, शाबूत राहा, समजलं ना. मामाच्या मागं लागूही नका, आणि त्या हॉटेलेचं आणि त्या लक्ष्मण किरकिरीचं तिकडले तिकडे बाहेर निपटा तुम्ही. मायापर्यंत येऊ बी नका. म्या माल घेतला आता सोलापूरला मी, आता मी इथून रेल्वे निघणार आहो, समजलं का. ठेवा तुम्ही फोन आता, मला वेळ नाही आहे. हो ठीक आहे. एक मिनटं मी काय म्हणतो लुटेरे भाऊ, तुम्ही याच्यातनी काहीतरी तोडगा सांगा. हे काय म्हणते की बा तुम्ही 4 लाखाले फोन साईन करा, मी एकटा कोण साईन करू बा. हो 2-2 चालते बा. ते पहा बा तुमचं काय, तर तुम्ही तिथं तुमचा राडा करा का तुमचं मारामाऱ्या करा, नाकं फोडा कोणाचे का तोंड फोडा, मला काय त्याचं मी काय करू शकतो. याच्यातनी आपापलं पाहिलं पाहिजे. दुसऱ्याचं मी काय सांगू शकतो, कोण काय करा, ॲडजस्टमेंट करा. ठेवा आता. हो मी चाललो आता, मला बिल देणं आहे. ओके. बापरे, तो मामा लुटरेच्या हाथ ऊपर कर रहा, मैं क्या कर सकता बोले. तुम्हारा देखो बोलते बुआ, नाक फोड़ो तोंड फोड़ो. कैसा क्या करना क्या शिवलाल जी, अब क्या करना. आता ते तुम्ही पाहा आता काय करायचा. हो तुमको करना है जो भी करना है, तो हमारा तो काम हो गया. हो हमारा कैसा, हम पूरे फील्डिंग के साथ आए हुए हैं. तुमको अभी डिसीजन देने को हम 10 मिनट 15 मिनट देते. तुम 4 लाख के बंदोबस्त करो, अपने लक्ष्मण भाव की दे दो, और हम तुम्हारा वो जो कुक्कुट पालन का सामान, मुर्गिया सब लेके आएंगे. तुम हमारा सामान वहाँ पे पहुँचा दो, हो गया अपना मसला खत्म. अरे बाप रे, ऐसा मत करो रजा, तुम 2-2 लाख में निपटाएंगे ना अपन. तुम 2 लाख का फटका खाओ, हम खाती. ये बराबर नहीं तुम्हारा. ऐसा थोड़ी रहता कुछ. नाही नाही नाही, आम्ही काय फटका खाणार आहोत ते तुम्ही पाहता. हो तुम्ही चारी बाजूने घेरले गेलेले आहे. हो रामपूरवाले हे तुम्हाला सांगतो ना, इथं काहीच राहणार नाही, टीनही राहणार नाही. हो सांगून राहिलो, काय बोला ते तुम्ही आता लवकर 15 मिनिटात निर्णय द्या. नाही तर आम्ही आमचं डिसिजन घेतलेलंच आहे. पहा आता मामा लुटरे तर काही नाही म्हणून राहिला. तुम्ही तुमचं निपटा आता. हो पहिला दोस्त तुमचा आहे, तुमच्या त्या मंगूनं काय केलं ते पहा. सुरुवातीतून झाली, त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. आता 15 मिनिटात या, तुम्ही निर्णय घ्या, त्याच्या पतीच्या संग बोला, वार्ता करा आणि मला सांगा. बरं ठीक आहे, मी पाहतो काय याच्यावर तोडगा काढता येईल ना. हो मी चाचाला भेटतो आणि आम्ही तिघा मिळून आमचा निर्णय देतो तुम्हाला. ठीक आहे, बसा तुम्ही बसा. डबल फोन आला त्याचा, काय माहिती आता. हो एक मिनिट. हां बोला शिवलाल, बोला. लाईनीपाटी. हो याचं काम नाही म्हटलं तुम्हाला, बहुतेक 100% आता आपल्या बाजूनच निकाल लागून राहिला. टरकली त्याची, तर आता ती विचार करून राहिली चाच्या भतीजा, म्हणजे बा आम्ही विचार करून सांगतो. हो जवळपास 100% नाही, 99.99. हो बिलकुल आपल्याला ते सामान वापस देऊन राहिला. मोठा ट्रक सांगणं आहे, सामान घेऊन जाणं आहे. तर म्हणलं विषय मोडण्यातच आहे. फक्त तुम्ही आता कसं करा, तिथंच थांबा, इकडे काही येऊ नका, अजून चंगळ होईल. कारण की इकडे लय मोठा भपारा करून बसला मी. म्हणलं सांगितलं त्याला, इतका मोठा तापा येऊन राहिला बा, मी रोखून ठेवला आहे. तुम्ही येताना 4-5 जण, तर अजून सरा धिंगाणा होईल. तुम्ही तिथंच थांबा आता. हो आम्ही बस जसं म्हणा 20 मिनिटात निघतो इथून. बाबा म्हणजे ते जमली मग नाही. हो ते मात्र कामी लागली वाटते का, आपण बोललो ते चांगलीच कामी लागली ना. मग काय तर मामा लुटरेशी बोललो फोनवर, त्यानं तर हातच वर केले. ते तर म्हणते आता मी देतही नाही, माझ्याविषयी बी नाही. हो त्याच्यानं आता याचे दोघातच काहीतरी तडजोड करणं होती. तर आम्ही त्याला सांगितलं बा, लोक काय ऐकून नाही राहिले, रूमनी संकट नाही येऊन राहिली. तर म्हणून ते काय म्हणे, मी थोडासा विचार करून सांगतो म्हणे बा. हो कारण की टिपारी 4 लाखाची त्याला बसणार आहे. हो तर कोणीच काही साईन करायला तयार नाही. हो तर आता काय होते निकाल सांगतेस ते मला. हो 2 मिनिटात तुम्हाला मी नंतर कळवतो. ठीक आहे, तुम्ही तिथंच थांबा. हो ओके.
अरे बाबा मामा लुटरे होता नाही याच्यातनी. मग काय तर बोट चपले अडकीत त्यात आपले. मग इकून बी गेलो आणि तिकून बी गेलो. मग काय तर 4 लाखाची टिपारी आपल्यालाच बसते म्हणते. हे रामपूरवाले ऐकायला तयार नाही. त्याचं सैन्य सीमेवर उभं आहे म्हणते. सांगा आता ते इथं बोलावाव का 4 लाख द्याव का? हे मामा लुटरे तर म्हणते माया हातावर आहे म्हणते. म्या चादर आणि ते घेतलं म्हणते स्वेटर. हो माया बदला घेतला म्हणते म्या त्या चिमणरावचा. सर या मंगून केलं नाही. जे व्हायचं ते यानंच केलं. हो आता काय करावं मग? आता हे कसं करावं? आता याच्यातनी 4 लाख देऊनच टाकावं का लेकायची? नहीं हटेले हो. मैं क्या बोल रहा हो, मेरी बात सुन तू. कैसा है तूने यदि 4 लाख दिए हो तो ये शिवलाल टोकड़े माना लाख है. अभी 4 लाख में गई हो. बाद में तेरे को और ये तेरे पीछे लगेंगे हो. इसलिए कैसा तेरा रुबाब कम हो जाएगा हो. तेरी दहशत कम होंगी. बाद में तो ऐसे ये चिल्लर पाल्लर लोग तेरे को फिर हफ्ता भी नहीं देंगे. बिल्कुल पैसे देने के नहीं. रामपुर वाले क्या करते करो बोल रहा हो. पैसे अपन ने 4 लाख देने के नहीं. तू मना मैं सामान देता नहीं. तू मुर्गिया ला के दे और 4 लाख भी दे. हो चल टेंशन मोकला. नहीं ना चाचा कैसा वो 4 लाख की बात है. और ये उधर रामपुर वाले लोग खड़े हैं वहाँ पे. वो यदि रूम नहीं लेके आए तो राड़ा हो जाएगा या का नुकसान होगा. वो ज़्यादा होगा ना फिर अपना. वो क्या भाव गिरेगा अपने को. एक तो सीसीटीवी में अपने वो चुराने के वीडियो भी है उनके पास. बाद में तो अपन अटके ना. नहीं ना मैं क्या बोल रहा हटेले. ये सब पुड़िया छोड़ रहा हो. ये जो है ना शिवलाल टोगुटे माहिर है ना ये पुड़िया छोड़ने में. तुमको तो मालूम है. तुमको एक बार भी कैसा फटका दिया था. अब ये दूसरा फटका फिर. उसकी चाल है ये. कोई इनके पीछे नहीं. कोई रामपुर वाले आए नहीं. सब अपने पर दहशत वो बना रहे हैं बस. ये ऐसा मेरे को लग रहा. प्रोपोगंडा बोलते उसको. वो कुछ तो भी कर रहा हो. बराबर है बराबर. दम है तुम्हारे बात में चाचा. तुम बोल रहे कि नहीं हो. मेरे को तो लग रहा जरा सा ये हवा बना रहे बढ़िया. हवा बना के अपना बिल्कुल कार्यक्रम कर रही है. इसको बोलता मैं अभी हो कि तुम्हारा कितना है. रूमनी कितने है कितने जेसीबिया है पूरे लेके आओ. देखता है उसकी कितकी कहाँ तक है तो देखना ही पड़ेगा आप. वैसा करो हटेले साहब. पीछे मत हटो तुम. इस बार हट गए क्या तुम? बस हट गए कायम क्या. इसलिए मैं बोल रहा उसको बोलो मैं 4 लाख रुपए नहीं देता. बाद में तुमको क्या करना है वो देखो. और तुम्हारा जितने लोग आने वाले हैं वो सब मैं देखता उसका क्या है तो. अपना का धाबे का काम चालू रखेंगे. जो करना है वो कर ले तू. बस बोल दो उनको. वैसा ही बोलता मैं अब. ठीक है आता फिर मैं उनको बोला मैंने 15 मिनट में बता कर गया. ठीक है ओके. चालत बसते आता. हो देते वाटते पैसे. चला आले का मग? आता घ्या म्हणलं शिवलाजी लवकर निपटा म्हणलं. कसं जा लागते आपल्याला. हो पा काय म्हणते ते विचारा येईल. तर मग काय कसं काय झालं म्हणून निर्णय. काय घेतला निर्णय तुम्ही? काय डिसिजन काय आहे तुमचं? आता डिसिजन एकच आहे माया. हो नाही बदली नाही कोणतं काहीच होणार. समजलं ना. एक घाव 2 तुकडे. हो तर तुम्हाला मी 4 लाख रुपये लक्ष्मण किरकिरीले कोणत्याच द्यायच्या मानसिकतेत नाही आहे. समजलं का. 4 लाख देणे नाही मले. आणि दुसरी गोष्ट माय तुम्ही कुक्कुटपालनच्या कोंबड्या आणून द्या. मी तुमचं सामान देतो आणि 4 लाख रुपयाचा फटका तुम्ही खा. आणि जर तुम्हाला मान्य नसन तर तुम्ही काही करू शकता. तुमचं रामपूरचं पुरं गावे आणलं. काय कराच ते तुम्ही करून जाका. हो माय काही म्हणणं नाही. समजलं ना. हो या तुम्ही आता. 4 लाख तुम्हीच भरा. तुम्हीच तिकडे पाच बसा. माया कोंबड्या आणून द्या. मी तुम्हाला सामान देतो. विषय संपला. आता वारं पलटला आता नाही का. हो झालं घरावर गोटीसाठी. अरे मी काय म्हणतो 4 लाखाच्या जागी 10 लाख 15 लाखाचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही. माणूस की तुम्ही आता हे 4 लाखाचा फटका सैन करा. विषय मोकळा करा. नाही तर मग कसं अजून एक एपिसोड उद्याचा होईल. होय ना त्याची नाही तमा आम्हाला. होय ना एक एपिसोड होणार. पण आम्ही पैसे देतही नाही. तुमचा रामपूरचा काय किती असन तुमच्या जेसीबी आणि किती तुमची अवकात आहे तुम्ही दाखवूनच द्या आता. बिलकुल हटेल्या खंबीर आहे म्हणला. जिथं विषय गंभीर तिथं हटेल्या खंबीर. या म्हणलं किती आहे तो. एक दे दान सुटे करा काय करायचं होता. पाहू उद्या लेखाचं. नाही तर आत्ताच बोलावा. कुठं 10 किलोमीटरवर आहे म्हणता ना. येऊ द्या. उद्याच्या एपिसोडमध्ये पाहून गेलो लेखाचा राळ असले काचा. उद्या विषय क्लिअरच करून टाकू. चला पहा आता काय करायचं. तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आता आले मोठी खुशी नाही का. चला लक्षण भाऊ चला म्हणलं आता. झाले फिटले ते आता. करतो आम्ही फोन मग त्याला आता. हो निघा म्हणतो बा आता. चला येतो आम्ही आता. ठीक आहे धन्यवाद. पाहिजे म्हणलं आता काय. झालं तुमच्याजवळ 3 तास आहे आता. 3 तासात काय होईल. झालं म्हणलं. चला म्हणलं आता लक्षण भाऊ चला बाहेर.